तर शिवसेना राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। भविष्यात शिंदेंचे 25 ते 30 आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार भाजपमध्ये जातील असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या या दाव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊतांच्या म्हणण्यात तथ्य असू शकतं असं शशिकांत शिंदे म्हणाले। तर राष्ट्रवादीचा एकही आमदार कुठे जाणार नाही, राऊतांनी आपल्या पक्षाचे खासदार सांभाळावेत असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी हा मोठा दावा केलेला आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे भाजपमध्ये जाऊ शकतील असा संजय राऊतांचा दावा आहे। शिंदेंचे जवळपास 25 ते 30 आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार भाजपमध्ये जातील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। अर्थात शशिकांत शिंदे यांनी जरी याला दुजोरा दिला असला तरी हसन मुश्रीफ यांनी हा दावा फेटाळून लावलाय। भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल। त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला। आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं आहे। सुनित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल। भाजपने अशा प्रकारचा संजय राऊतांनी सांगितलं असेल तर त्यात काही गोष्टी तथ्य निघून येत आहेत। आता तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू झालेल्या दिसत आहेत। शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील। काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 आमदार पुढच्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले। भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही, एकही आमदार। आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।